आता एक मोठी बातमी सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात खरं तर हिंसेला चिथावणी देण्यासाठी 4 टप्प्यांमध्ये आरोपींनी सोशल माध्यमांचा जास्त उपयोग केला असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी हिंसाचाराचं समर्थन करत भडकाऊ पोस्टवर कमेंट करणारे किंवा शेअर करणारे शेकडो लोक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्ह आहेत। पोलिसांनी सोशल मीडियावर घटनेशी निगडीत कंटेंटचे अक्षरशः पोस्टमॉर्टम केले। त्यात अनेक प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यात। कलयुगनं अपना रूप धारण कर लिया है अशा प्रकारच्या कमेंट्स करत या हिंसेला आणखी चिथावणी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता अशा प्रकारचे पोस्टर किंवा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणात 4 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 50हून अधिक आरोपींची नावं स्पष्ट झाली आहेत। आणि आता एक मोठी बातमी सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर द नागपूर फाईल्सचा पुढचा अंक सुरू झालाय। नागपुरात राडा होण्याआधीचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। काही तरुण महाल भागात पाहणी करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। तसंच लोक या चौकात जमत असल्याचंही फुटेज मध्ये दिसतंय। हे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले असून पोलीस या व्हिडिओचा तपास करत आहेत। हेच ते व्हिडिओ आहेत जे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत। काही तरुण या परिसरात पाहणी करताना या फुटेजमध्ये पाहायला मिळते आणि हे एक्सक्लुझिव्ह फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। हिंसाचाराआधी संशयितांकडून रेकी तर करण्यात येत नव्हती ना असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय। पुन्हा एकदा बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी तर पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 553 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। बारामतीतील उबाठाच्या माजी जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तसेच मुंबई, पुणे आणि रायगड येथील उबाठाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। रायगडचे पालकमंत्रीपद आरपीआयला द्यावं असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। वाद सुटत नसेल तर रायगडचं पालकमंत्रीपद आरपीआयला द्यावं अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे। नागपूरमध्ये राडा होण्याआधीचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। काही तरुण महाल भागात पाहणी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। तसंच लोक या चौकात जमत असल्याचंही समोर आलेलं आहे। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलीस या व्हिडिओचा तपास करत आहेत। नागपूरमधील हिंसाचाराचा मुस्लिम समुदायाकडून निषेध करण्यात आलाय। समाजकंटकांनी हे कृत्य केलं, यात मुस्लिम समाज दोषी नाही असं मत मुस्लिम धर्मीयांनी व्यक्त केलंय। यंदाही रामनवमी निमित्त शोभायात्रा काढावी, आम्ही जल्लोषात स्वागत करू असंही मुस्लिम बांधव म्हटलेत। नागपूरची दंगल हे कटकारस्थान असल्याचा आरोप रामगिरी महाराजांनी केलाय। नागपूरमधील हिंसाचार ठरवून केला असून यातील दोषींना शिक्षा मिळायलाच हवी अशी मागणी रामगिरी महाराजांनी केली आहे। औरंगजेबचं स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून धाराशिवच्या उमरग्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। लातूर महामार्गावरील नारंगवाडीजवळ रास्ता रोको करत हिंदू संघटनांनी निषेध नोंदवला। नागपूर दंगली प्रकरणी फहीम खानला अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी केली आहे। फहीम खानवर लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे दाखल आहेत। अशा व्यक्तीला अटक होणं गरजेचं आहे असं फुके म्हटलंय। आणि आता एक मोठी बातमी सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर द नागपूर फाईल्सचा पुढचा अंक सुरू झालाय। नागपुरात राडा होण्याआधीचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। काही तरुण महाल भागात पाहणी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। तसंच लोक या चौकात जमत असल्याचंही फुटेज मध्ये दिसतंय। हे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले असून पोलीस या व्हिडिओचा तपास करत आहेत। हेच ते व्हिडिओ आहेत जे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत। काही तरुण या परिसरात पाहणी करताना या फुटेजमध्ये पाहायला मिळते आणि हे एक्सक्लुझिव्ह फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। हिंसाचाराआधी संशयितांकडून रेकी तर करण्यात येत नव्हती ना असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
पुण्याच्या हिंजवडीत बसचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चालकानेच बस पेटवल्याचा खुलासा पोलीस तपासात झालाय। बस चालक खरं तर मजुराचं काम दिल्याच्या रागातून कट रचून चालकानं बस पेटवली। दरम्यान बस चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंजवडी जळीत कांडाचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। बस पेटवून चालक पळ काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बसनं पेट घेतल्यानंतर काही प्रवासी वेळीच बाहेर पडले। घातपाताच्या आदल्या दिवशी आरोपी जनार्दननं कंपनीतून बेन्झिन हे ज्वलनशील केमिकल मिळवलं आणि हे केमिकल त्यानं बसच्या ड्रायव्हिंग सीट खाली लपवून ठेवलं। काही कपड्याचे तुकडे देखील त्यानं तिथेच लपवले। घातपाताच्या दिवशी त्यानं घराजवळून काडेपेटी खरेदी केली। त्यानंतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना बस तमन्ना सर्कलच्या पुढे उतारावर अचानक थांबवली आणि बसला आग लावून चालकानं बसमधून उडी घेतली। आता ड्रोन खाणींची पाहणी करण्यात येणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली आहे। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 3 महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। एप्रिल महिन्यात ही मुदत संपणार होती, मात्र 1 महिन्याची मुदत वाढ दिल्यानं आता 30 जून पर्यंत HRPS नंबर प्लेट बसवता येणार आहे। नवी मुंबईच्या खैराणे गावात क्षुल्लक कारणावरून तलवारबाजी करण्यात आलेली आहे। दुपारच्या सुमारास ही घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। राज्यात यंदाच्या वर्षी 18 मार्च 2025 रोजीपर्यंत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 44 लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे। CCI अंतर्गत हमीभावानं कापूस विक्री करण्यासाठी 15 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती आणि त्यानंतर 18 मार्च अखेरपर्यंत ही कापसाची खरेदी झाली। पुणे बोबदेव अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींविरोधात 8 एप्रिल रोजी दोषारोप निश्चितीचा मसुदा न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे। दरम्यान या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरू करावी असं शासनाकडून सांगण्यात आलंय। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। पेन्शन योजनेची नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून फॉर्म भरावा लागणार असून या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात मिळालेल्या मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे। राज्यात एकूण 2,34,442 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 72,128 क्विंटल लाल तर 21,622 क्विंटल लोकल कांद्याचा समावेश होता। उन्हाळ कांद्यामध्ये सर्वाधिक आवक ही अहिल्यानगर जिल्हा बाजारात होती। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 25,823 क्विंटल झालेली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 5,485 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 26,902 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 2,828 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। मुंबई आणि बदलापूरला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका प्रस्तावित केली आहे। 38 किलोमीटरची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे। तर याबाबत वन आणि पर्यावरण संबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय। सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये देखील विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेतून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा आता दूर झाला असून पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले। JNPA ते मुंबई गेटवेपर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेण्यात येणार आहे। ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाणार आहे। या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे।
भविष्यातील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। कोकण रेल्वे महामंडळासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित अनुशेष लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार आहेत। सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रकं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी विधान परिषदेमध्ये दिली होती। मात्र ओबीसींची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा तुर्तास कुठलाही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सांगितल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचं स्पष्ट झालं। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्यानं घटलेली आहे। पीएम किसानचं जिल्ह्यातील लाभार्थी हे 1,64,000 घटले। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील घरी छापा टाकला। यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्नीची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। रेणापूर तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडनं सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे, मात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाहीये। तांत्रिक कारण पुढे करून नाफेडकडून पैसे अडवण्यात आलेत आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बुलढाणा जिल्ह्यातील आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी 14 गावांना पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली। याबाबत अजूनही सरकारनं दखल घेतली नसल्याचा आरोप करत नागरे कुटुंबाचं सरकारनं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी कैलास नागरेच्या पत्नी स्वाती नागरे यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड केली होती। मात्र यावर्षी सरासरी प्रति एकर 1 ते 2 क्विंटल उत्पादन झाले आणि चिया काढणी दरम्यान अडचणी येत आहेत। त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे। लग्नाचा आमिष दाखवून भाच्यानंच मुलीला पळवल्याचा प्रकार बीडच्या युसुफ वडगावमध्ये घडला। या प्रकरणी मुलीचा शोध घेऊन आरोपीला अटक करावी अशी मागणी करत मुलीच्या आईनं अंगावर डिझेल ओतून घेतलं। पोलिसांनी या महिलेला वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला। खेडच्या लोटेमधील गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे महाराज यांचं गायींच्या चाऱ्यासाठी तसंच विविध मागण्यांसाठी 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान भगवान कोकरे महाराजांची प्रकृती खालावली असून त्यांची तपासणी करण्यात आली। हमाल माथाडी कायद्याच्या दुरुस्तीचं विधेयक राज्य सरकारनं आणलंय। याबाबत न्यायालयानं आदेश देऊन सभासद होण्यास सांगितलंय। मात्र मुख्यमंत्र्यांनी याची दखल न घेतल्याचा आरोप करत दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हमाल माथाडी कामगारांनी दिलाय। आता एक मोठी बातमी। सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात खरं तर हिंसेला चिथावणी देण्यासाठी 4 टप्प्यांमध्ये आरोपींनी सोशल माध्यमांचा जास्त उपयोग केला असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी हिंसाचाराचं समर्थन करत भडकाऊ पोस्टवर कमेंट करणारे किंवा शेअर करणारे शेकडो लोक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्ह आहेत। पोलिसांनी सोशल मीडियावर घटनेशी निगडीत कंटेंटचे अक्षरशः पोस्टमॉर्टम केले। त्यात अनेक प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यात। कलयुगनं अपना रूप धारण करली आहे अशा प्रकारच्या कमेंट्स करत या हिंसेला आणखी चिथावणी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता अशा प्रकारचे पोस्टर किंवा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणात 4 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 50हून अधिक आरोपींची नावं स्पष्ट झाली आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये शहापूर येथील मंजूर करण्यात आलेली घरकुल अपात्र ठरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। पक्की घरं असताना घरकुलांचा लाभ देण्यात आला असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। तालुक्यातील गेगाव येथील 76 मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल 60 लाभार्थ्यांची घरकुल अपात्र ठरली आहे। कल्याण पालिकेसाठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात विविध योजना आणि उपक्रमांची घोषणा करण्यात आली। यात विविध विभागांसाठी कोट्यवधींच्या विशेष तरतुदी केल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली।
मार्च महिन्याअखेरपर्यंत पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या देयकाची रक्कम भरली नाही तर संबंधित थकबाकीदाराचा पाणी पुरवठा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खंडित करण्यात येईल असा इशारा ठाणे पालिका प्रशासनानं दिलाय। अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत असल्याचं स्पष्ट केलं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला। वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागानं अंतिम मुदतीमध्ये पुन्हा मुदतवाढ दिली आहे। आता 30 जून 2025 ही अंतिम तारीख असणार आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आरटीई अंतर्गत 25% जागांसाठी होणाऱ्या मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक 1 मधील 2705 विद्यार्थ्यांची निवड मंगळवारी करण्यात आली। आता विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जवळच्या केंद्रावर जाण्याचं आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले। पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे। शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी सविस्तर डीपीआर तयार करण्याची मान्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आहे। आजपासून पुढील 2 ते 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे।